नमस्कार, विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागलाय। त्यांच्या समर्थकांना हा मुद्दा सहज पटत नाहीये आणि पचतही नाहीये, पण त्यामुळे शिंदे समर्थकांच्या प्रतिक्रिया येतात आणि त्यामुळे मुद्दा पुढे येतो की भारतीय जनता पार्टी हा दबाव जुमानणार आहे की नाही। महाराष्ट्राच्या विद्यमान राज्यपालांना भेटून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला। तेव्हा महायुतीची नेते मंडळी तिथे हजर होती। ती दृश्य आता टीव्ही स्क्रीनवर येतील। शिंदेंच्याकडे आता काळजीवाहू मुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे। ही काळजीवाहू मुख्यमंत्री पदाची जबाबदारी त्यांच्यावर असतानाच राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्याच्या निवडीचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या निमित्तानं महायुतीचा नवा नेता कोण तेही आता निवडलं जाईल। आपण चित्रामध्ये पाहतोय की एका बाजूला दीपक केसरकर तर दुसऱ्या बाजूला दादा भुसे आणि मधोमध राज्यपाल एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या प्रसंगी हजर आहेत। जेव्हा मुख्यमंत्री राजीनामा देतात तेव्हा आपोआपच सर्व मंत्रिमंडळ बरखास्त होतं आणि सरकार सुद्धा लोप पावतं। मात्र जोपर्यंत नवी रचना लागू होत नाही तोपर्यंत या सर्व रचनेला अर्थातच कार्यवाहक या नात्यानं एका व्यक्तीला जबाबदारी दिली जाते। मराठीत त्याला काळजीवाहू म्हणतात आणि या काळजीवाहू मुख्यमंत्री पदाची जबाबदारी एकनाथ शिंदे यांना राज्यपालांनी दिली आहे। यानंतर काय होईल त्याचा संकेत दीपक केसरकरांनी दिलाय। सरकार लवकरच स्थापन होईल या संदर्भात वरिष्ठ लवकरच उद्या बीजेपीची गटनेता निवडीसाठी कदाचित मीटिंग होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यानंतर तिन्ही नेते एकत्र बसतील, चर्चा करतील आणि मग पक्षश्रेष्ठींकडे जाऊन पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेतील त्याप्रमाणे महाराष्ट्राचं सरकार स्थापन होईल। दीपक केसरकर सांगतायत की तीनही पक्षांचे प्रमुख एकत्र बसून चर्चा करतील, निर्णय घेतील आणि त्यांनी संकेत दिले आहेत की निर्णय दिल्लीमध्ये होईल। एका बाजूला आपला पती म्हणजे थोडक्यातच एकनाथ शिंदे राजीनामा देत असताना त्यांच्या पत्नी लता शिंदे या त्र्यंबकेश्वरला पोहोचल्या। त्र्यंबकेश्वरला त्यांनी शिवशंकराचं दर्शन घेतलं, अरिष्ट टळण्याची कामना केली आणि आपल्या पतिदेवाला यशप्राप्ती व्हावी अशी सुद्धा प्रार्थना केली। त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेऊन परतत असताना लता शिंदे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, हे विशेष। एकनाथ संभाजी शिंदे या ठाण्यातल्या कडवट शिवसैनिकानं नगरसेवक ते मुख्यमंत्री पदापर्यंतची मजल मारली। त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी ही अभिमानाची बाब आहे। त्याच कारणानं शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून देवाला साकडं घालण्यापासून जोर बैठका सुरू आहेत। होतकरूंचा कष्टकरूंचा असा हा चेहरा म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये उदयास आलेला आहे। त्यामुळं आज आम्ही या ठिकाणी विशाल गणपती, अहिल्यानगरमधील विशाल गणपती जे ग्रामदैवत आहे त्या ग्रामदैवताची शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी मनोभावे पूजा केली, आरती केली आणि या ठिकाणी देवाला साकडं घातलं की हा गोरगरिबांचा जो कैवारी आहे, अनाथांचा जो नाथ आहे एकनाथ शिंदे साहेब यांचं या ठिकाणी परत मुख्यमंत्री म्हणून विराजमान व्हावे। अनाथांचा नाथ आणि गरिबांचा कैवारी म्हणून एकनाथ शिंदे यांना समोर आणलं जात आहे। त्यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळावं असे प्रयत्न कार्यकर्त्यांच्या मार्फत होत आहेत। याकडे भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व कोणत्या नजरेने पाहू शकतं त्याचा एक अंदाज आपण बांधणार आहोत।
अजितदादा यांनी त्यांना समर्थन दिले आहे. त्यांच्याकडे 40पेक्षा जास्त आमदार आहे आणि यामुळे या पर्टिक्युलरली या निवडणूकमध्ये जे निकाल लागले आहे त्या निकालामध्ये BJP आता इतके म्हणजे अपर हँडमध्ये आहे, बहुतेक हे ते त्यात झुकणार नाही आहे. आणि त्यांनी जे सांगितले आहे की त्यांचेच चीफ मिनिस्टर होणार आहे आणि मला असं वाटतं की त्यात ते लोक ठाम राहतील आणि कोणताही दबाव तंत्र ते मानणार नाही. थोडक्यात काय तर भारतीय जनता पार्टी विद्यमान स्थितीमध्ये कसल्याही प्रकारचं दबाव तंत्र स्वीकारायला तयार नाही, कोणाही समोर झुकण्यास तयार नाही. हे सगळं का आणि कारण त्याचं कुठे आहे ते जाणून घेऊयात की राज्यात नक्की आत्ताच्या घडीला सत्तेची स्थिती काय आहे. फक्त भाजपला 132 पर्यंत आमदार मिळाले आहेत, सीट आलेले आहेत त्यांच्या, आणि इतर सगळे मित्रपक्ष त्यांच्यासोबत आहेत. त्यामुळे महायुतीला ॲब्सोल्यूट मेजॉरिटी, थंब मेजॉरिटी पूर्णपणे 237 पर्यंत जाते. त्यामुळे सरकार स्थापन 24 तासात किंवा 48 तासात व्हायला पाहिजे होतं, परंतु ते झालेलं नाही आहे. आणि विशेष म्हणजे काय की हा संपूर्ण सत्ता स्थापनेचा घोळ सध्या सुरू आहे, तो क्रिएट केला गेला आहे की खरोखर आहे, हा असा संभ्रम पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला पडलेला आहे. असं असताना हा सगळा प्रयत्न हा दबावतंत्राचाच भाग आहे असा स्वाभाविक सवाल उपस्थित होतो आणि त्याचं कारण ठरलंय ते दस्तूरखुद्द खासदार डॉक्टर एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचं ट्विट. त्यांनी जे ट्विट केलं त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. अर्थात ते ट्विट, ते वक्तव्य श्रीकांत शिंदे यांना समाज माध्यमातून डिलीट करावं लागलं, काढून टाकावं लागलं. त्या ट्विटमध्ये श्रीकांत शिंदे म्हणत होते की मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आजवर असंख्य गरजू तरुणांना मदत करून नवे आयुष्य दिले आहे. यातील अनेकांनी आज राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब विराजमान व्हावे अशी श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना केली. भलेही खासदार शिंदे यांनी ट्विट हटवलं असलं तरी त्यांच्या प्रवक्त्यांना जायचा तो संदेश गेलाच आणि लगेचच निवडणुकीच्या यशाचं श्रेय घेण्यापासून ते शिंदेंच्या मराठा असल्यानं मराठा आरक्षणाला न्याय देण्यासाठी मराठाच मुख्यमंत्री व्हावा इथपर्यंतचे सगळे मुद्दे चर्चेत आले ते शिंदेंच्या प्रवक्त्यांकडून. महाराष्ट्र का मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव जी शिंदे ही होना चाहिए. देखिए, उनका काम, उनकी लगन, ये देखने के बाद ही महायुति ने ये तय किया था कि उनके चेहरे के ऊपर हम चुनाव लड़ेंगे. क्यों? तो उनकी लोकप्रियता इतनी थी कि सब जन ने सोचा कि भाई उनके चेहरे के ऊपर लड़ना चाहिए. पूरा महाराष्ट्र ये सोच रहा है कि ये आदमी सोता कब है. तो उनका जो कार्य करने की जो ताकत है उसका असर कम से कम 30 से 40% वोट का असर वो एकनाथरावजी शिंदे साहब का है. मराठा समाजाला 10% जे आरक्षण दिलेलं आहे आणि कुणालाही अगदी ओबीसी समाजालाही खुश ठेवून जे त्यांनी आरक्षण दिलेलं आहे, मला वाटतं हे आतापर्यंत कोणी केलं नव्हतं. जवळजवळ 70 ते 75 हजार मराठा समाजाला त्यांनी एक उद्योगासाठी मदत केलेली आहे. 1,66,000 एवढी रेकॉर्ड ब्रेक, एवढी कुणबी प्रमाणपत्र त्यांनी दिली, ज्याचा मराठा समाजाला फार फायदा झाला. त्याच्यामुळे मराठा समाजाने अतिशय एकगठ्ठाने आणि एकदिलाने महायुतीच्या मागे उभे राहिले. अगदी फक्त शिवसेनेच्याच नव्हे तर संपूर्ण महायुतीच्या मागे. याचे शिल्पकार हे माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत. त्याच्यामुळे मराठा समाजाने ज्यांच्यावर विश्वास दाखवला आणि आता पुढे जे आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनेक इलेक्शनला आपल्याला सामोरं जायचंय, त्यासाठी हा आश्वासक चेहरा परत मुख्यमंत्री झाला पाहिजे. तर
तर पदासाठी दबाव निर्माण करण्याचा हा प्रयत्न प्रवक्त्यांकडून होत असताना त्याचा जनतेत संदेश काय जातो हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. आपल्याकडेच यावं किंवा माझंच नाव सुचवावं, पण त्याचा संदेश जनतेमध्ये या अशा पद्धतीने जातो की जर का हे अशा पद्धतीने दबाव करत असतील तर ते चुकीचं आहे. कारण त्याच्यामुळे जनतेमध्ये एक संदेश असा जातो की यांना त्यांच्या पदाबद्दलची खात्री नाही आहे. पण मुळात राजकारण आता एवढं तुम्हाला सर्वाधिक मतं मिळालेली आहेत, उमेदवार तुमची जास्त निवडून आलेली आहेत, एवढं बहुमत मिळालेलं असतानाही जर का तुम्ही खात्री नसेल तुम्हाला, तर मग तुमच्या किमतीवर प्रश्नचिन्ह कुठेतरी निर्माण होतं असं मला वाटतं. शिंदे समर्थकांचा प्रयत्न त्यांच्या जागी जरी योग्य असला तरी पण 2014च्या महाराष्ट्र विधानसभेचा जनादेश काय सांगतो ते लक्षात घ्यायला हवं. आपण आता मिळालेल्या जागा पाहतोय आणि त्यानंतर जनादेशाचा अर्थ समजावून घेणार आहोत. भारतीय जनता पार्टीला 132, शिवसेनेला 57, राष्ट्रवादीला 41, म्हणजे महायुतीची आत्ताची आकडेवारी त्यांच्या चिन्हावरची 230 आहे. मवियाची आकडेवारी 46 आहे. यामध्ये काँग्रेस 16, शरद पवारांच्या गटाला 10, उद्धव ठाकरेंच्या गटाला 20 आमदार आहेत आणि इतर आहेत ते 12. सर्वात मोठ्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री होणं म्हणजे काय हा प्रश्न असतोच आणि तोच जनादेश पाळणं असाही अर्थ आहे का हाही प्रश्न येतो. राज्यामध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत राज्यातील जनतेने दिले आहे. सर्वसाधारणपणे ज्या पक्षाचे जास्त उमेदवार निवडून येतात त्या पक्षातील उमेदवारांकडून एक मुख्यमंत्री पदासाठी चेहरा दिला जातो. परंतु ज्यावेळेस युती किंवा आघाड्या केल्या जातात त्यावेळेस त्यांचं सूत्र ठरलेलं असतं की कोणत्या पक्षाला कोणतं पद द्यायचं. तर आत्ताच्या वेळेस परिस्थिती पाहता भाजपला जास्त जागा आलेत म्हणून भाजपचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे असं काही सूत्र ठरले असेल तर त्यानुसार मुख्यमंत्री पद दिलं तर ते योग्य ठरलं. परंतु जर महायुतीचं जर सूत्र असेल की नाही की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते आणि पुन्हा त्यांनाच मुख्यमंत्री पदावरती विराजमान करायचं तर तो जनतेने दिलेला कौल मान्य करावा लागेल. महायुती म्हणून कौल दिलेला आहे ना की एका पक्षाला दिलेला आहे. पण याचबरोबर ज्या वेळेला महायुतीचे आकडे आपण विश्लेषणासाठी वेगळे करून पाहतो तेव्हा त्यात दडलेला जनादेश सुद्धा लक्षात घ्यावा लागेल. महायुतीचे आकडे आता तुमच्या समोर आहेत. भारतीय जनता पार्टी आघाडीला 137, शिवसेना आघाडीला 60 आणि राष्ट्रवादीला 41 जागा मिळालेल्या आहेत. याचा पहिला अर्थ काय तर महायुतीच्या घटक पक्षांनी भाजपाच्या सोबत नांदावे. एखाद्या घटक पक्षाने कुरबुर केली तर उरलेल्या घटक पक्षाच्या मदतीनेही सरकार स्थिर राहील हा यातला एक महत्त्वाचा अजून अर्थ आहे. आणि राज्यामध्ये भाजपाच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार यावं हा यातला सगळ्यात महत्त्वाचा अर्थ. असं असताना सुद्धा राज्यात बिहार पॅटर्न लागू करा ही शिंदे समर्थक खासदार नरेश म्हस्के यांची मागणी लक्षात येते. नरेश म्हस्केंनी ट्विट करत काय भूमिका घेतली ते पहा. म्हस्के म्हणतात की बिहारमध्ये संख्याबळ कमी असताना देखील नितीश कुमार यांच्या गळामध्ये मुख्यमंत्री पदाची माळ घातली गेली. त्याचप्रमाणे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना मुख्यमंत्री पद जाहीर केलं जाईल असा ठाम विश्वास आहे. हे शब्द माझे नाहीत, खासदार नरेश म्हस्के यांचे आहेत. ते ट्विट केल्यानंतर आपल्या समोर आले आहेत. तर दबाव आणण्याचा कितीही प्रयत्न झाला तरी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं महाराष्ट्रात बिहार पॅटर्न लागू करायचा नाही असं ठरवलंय. का ते लक्षात घ्या. बिहारात भाजपानं संख्येनं कमी असलेल्या
पक्षाला नेतृत्व दिलं। बिहारात भाजपानं नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केलं आणि यालाच बिहार पॅटर्न म्हटलं गेलं। त्या बिहार पॅटर्नला 2022 मध्ये महाराष्ट्रात लागू करत भारतीय जनता पार्टीनं स्वतःपेक्षा संख्येनं कमी असलेल्या पक्षाला नेतृत्व दिलं आणि एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। बिहारात भारतीय जनता पार्टीला बिहार पॅटर्न लावून राजदला म्हणजेच लालू यादव यांच्या पक्षाला धडा शिकवायचा आहे, तर बिहारातला भारतीय जनता पार्टीनं शिकवायचा धडा महाराष्ट्रामध्ये ठाकरेंना शिकवायचा आहे। महाराष्ट्रात आता भाजपा बहुमताच्या अगदी जवळ आहे। सत्ता आल्यास मुख्यमंत्री करण्याचं आश्वासन त्यांनी कुणालाही त्यामुळे निवडणुकीच्या आधी दिलेलं नाही। महाराष्ट्रात भाजपाला पक्ष विस्तारासाठी संधी आहे आणि दुसऱ्याचा मुख्यमंत्री पक्ष विस्तारामध्ये बाधा ठरेल हे त्यांना पुरतं ठाऊक आहे। या सगळ्या चर्चांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवणार अशी चर्चा सुद्धा घडवली गेली। संघ मुख्यमंत्री निवडीमध्ये दखल देतो का ते लक्षात घ्या। वेळोवेळी परिस्थितीमध्ये संघाच्या स्वयंसेवकांना, संघ प्रमुखांना, भाजपमध्ये गेलेले जे कार्यकर्ते आहेत ते सल्लामसलत करतात, विचारतात, परंतु सर्व संस्था या स्वतंत्र आहेत, त्यांची कार्यपद्धती वेगळी आहे, विचार एक आहे, राष्ट्र सर्वप्रथम, आणि त्यामुळे निर्णय जो ज्या क्षेत्रात गेला आहे तो निर्णय त्यालाच घ्यायचा आहे। त्यामुळे तसं पाहिलं तर संघ सत्ता स्पर्धेच्या मुख्यमंत्री पदाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये नसतो। या सगळ्या गदारोळामध्ये एक महत्त्वाचं वक्तव्य आलंय, ते केंद्रात राज्यमंत्री असलेल्या रामदास आठवलेंकडून। आठवले प्रत्येक राजकीय घटनाक्रमावर आपली प्रतिक्रिया देत असतात, ती लक्षात राहते कारण ती तशी असते। आता आठवले काय म्हणतात तर एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्रात एकतर उपमुख्यमंत्री बनावं किंवा केंद्रात मंत्री बनावं। तो अभी बीजेपी का मानना यह है कि भाई 2.5 साल एकनाथ शिंदे जी मुख्यमंत्री रहे हैं, तो अभी देवेंद्र फडणवीस को मौका देना चाहिए, और बीजेपी के हाईकमांड ने तय किया है कि देवेंद्र फडणवीस जी को मुख्यमंत्री बनाना है। लेकिन एकनाथ शिंदे जी थोड़े नाराज है, उनकी नाराजगी दूर करने की आवश्यकता है। उनके बारे में महाराष्ट्र को बहुत बड़ा आदर भी है। आठवले साहेब आता काय बोलायला लागले त्याचे कारण मला काही सांगता येणार नाही, परंतु माहिती आहे आठवले साहेबाचा या सर्व प्रोसेसमध्ये कोणताही रोल नाही, म्हणून ज्यांचा रोल आहे त्यांनी जर काही बोललं, त्यांनी जर काही वक्तव्य केलं तर त्याला एक आगळं वेगळं महत्व प्राप्त होतं। एक तो एकनाथ शिंदे साहब ने एक तो डिप्टी सीएम बनना चाहिए, या फिर अगर डिप्टी सीएम बनना उनके लिए ठीक नहीं है, लेकिन केंद्र में मतलब उन्होंने मंत्री बनने के लिए आना चाहिए, ऐसा मेरा सुझाव है। और उसके लिए जरूर माननीय नरेंद्र मोदी जी, अमित शाह साहब विचार करेंगे, और कोई न कोई तो निर्णय जल्दी जल्दी होना चाहिए। नाराजगी ये अच्छी बात नहीं है। आता या सगळ्या घडामोडींच्या निमित्तानं एकनाथ शिंदे महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री होतात का की केंद्रात जायला तयार होतात याकडे तूर्त सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे। या विषयाच्या अनुषंगानं असलेल्या विश्लेषणात तूर्तास इतकंच। आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र।